नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ वर्ज्य असतात जाणून घ्या. नवरात्रीचे 9 दिवस कोणी ताक फळ खाऊन उपवास करतात. खरं तर तुमच्या तब्येतीला झेपेल तसा उपवास केला तरी चालतो. मात्र उपवासात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते नाही हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. केवळ 9 दिवसाच्या नवरात्रीत उपवासाचे फळे खाणे परवानगी आहे. म्हणजे फळे, बटाटे, दूध, दही इत्यादी. याशिवाय काही लोक साबुदाणा, गव्हाचे पीठ आणि तांबूस पिठापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करतात. सुकामेवा खाऊ शकतो. नवरात्रीच्या उपवासात फक्त सात्विक पदार्थावर भर दिला जातो. त्याचवेळी लोक काही खाद्यपदार्थांबद्दल संभ्रमात राहतात की ते उपवासात खाऊ शकतात की नाही. नवरात्रीच्या उपवासात धान्य सेवन केले जात नाही हे पदार्थ सर्वांनाच माहीत आहे. तसंच कोणत्याही प्रकारचे गरम मसाले खाऊ नका. मकाई उपवासात चालत नाही. नवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी, रवा, बेसन इत्यादी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ नका. याशिवाय लसूण, कांदा वगैरे चुकूनही खाऊ नका. कोणत्याही व्रतामध्ये तामसिक गोष्टीचे सेवन करू नये. उपवास करताना कॅफीनचे सेवन करू नये. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूध पिणे चांगले. याशिवाय वांगी, कोबी इत्यादी हिरव्या भाज्याही नवरात्रीच्या उपवासात खाल्ल्या जात नाही. नवरात्रीच्या उपवासात शिळी फळे खाऊ नका. शिळे खाल्ल्याने नवरात्रीचा व्रत मोडतो. साबुदाण्याची खिचडी, पुरी वगैरे सर्व काही ताजे तयार करून खावे. नवरात्रीच्या उपवासात टोमॅटो आणि काकडीचे सेवन करता येत नाही. याशिवाय नवरात्रीच्या उपवासात आले आणि गाजरही खाऊ शकत नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.